दरम्यान बँकिंग व्यवहारातले गैरव्यवहार टाळण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे जाणून घेऊया पोलीस उपायुक्त संदीप भाजीवाकरे यांच्याकडून। खरोखरच प्रोग्रेसिव्ह निर्णय आहे। याच्यामधून लोकांचा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन, कॅशलेस ट्रान्झॅक्शन याच्यावरतीचा विश्वास वाढेल। मला असं वाटतं की लोकांनी या संबंधाने व्यवहार करत असताना काळजी घेण्याची तर निश्चित गरज आहे। व्यक्तीचा म्हणजे तर्कबुद्धी शाबूत आहे, सत्सद्बुद्धी शाबूत आहे। त्या सर्व लोकांनी या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की ज्या ज्या ठिकाणी आपल्याला चांगलं आमिष दिसतंय, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला काहीतरी अर्जन्सी दाखवली जाते किंवा ज्या ज्या ठिकाणी काहीतरी आपल्याला भीती दाखवली जाते, अशा वेळेला भिण्याची आवश्यकता नाही आहे। कुठल्याही गोष्टीचा शांतपणे विचार करावा। आपल्याला एखादी गोष्ट समजली नाही तर त्या क्षेत्रातल्या जाणकार व्यक्तीला त्याच्याबद्दल विचारावं आणि आपली फसवणूक टाळावी।